नमस्कार, मी प्रवीण हेरे. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकता बघा, आत्ताची सर्वात महत्त्वाची बातमी, सर्वात मोठी अपडेट्स, 14 जूनची सर्वात महत्त्वाची माहिती. बघा, 14 जून आज आहे आणि 14 जूनच्या निमित्ताने महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. जूनच्या हप्त्याच्या तारखेसंदर्भात बघा, जूनचा हप्ता जो आहे तो तुम्हाला वाटप होणार आहे, तर त्याची जी काही महत्त्वाची तारीख आहे, पैसे वाटपाची तारीख, तर त्या तारखेच्या संदर्भाची महत्त्वाची अपडेट आलेली आहे, नवीन अपडेट आहे. ही अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की आता जूनचा हप्ता जो आहे तो तुमच्या खात्यामध्ये कधी जमा होईल, त्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत. पाहू शकता बघा, जूनचा हप्ता जो आहे तो तारीख आलेली आहे आणि कधी किंवा केव्हापर्यंत तुमच्या खात्यात हा जो काही हप्ता आहे तो जमा होऊ शकतो, त्याची महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. त्यानंतर बघा, पुढे सर्वांना 1500 रुपये वाटप, 1500 रुपये सर्वांना येणार आहेत. सर्व महिला, जेवढ्या महिला पात्र आहेत तेवढ्या लाडक्या बहिणींना 1500 रुपये येणार आहेत. पुन्हा पैसे येतील आणि महिला पण खुश होणार आहेत. त्यामुळे सर्वात महत्त्वाची माहिती तुम्हाला पाहायला मिळणार आहे. सर्व महाराष्ट्रातील तमाम माझ्या लाडक्या बहिणींना विनंती करतो, कृपया करून सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करून टाका. पटापट लाईक करून टाका बरं, एक लाईक करून टाका. पटापट सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करून टाका. चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्या छोट्या बारीक बारीक अपडेटसुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील त्यांना पाठवा, तुमचे नातेवाईक असतील त्यांना पण पाठवा, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत व्हिडिओ पोहोचेल आणि महत्त्वाची माहिती सर्व महिलांना कळू शकणार आहे. थोडक्यात काय, तर आज रोजी आलेल्या जेवढ्या काही अपडेट आहे तेवढ्या सगळ्या अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय सोप्या व गावरानी भाषेत सगळं काही तुम्हाला समजून सांगतो. सगळं काही अतिशय सोप्या व गावरानी भाषेत सगळं काही समजून सांगतो. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचं. बघा, ही जी काही माहिती, ही सगळी माहिती तुमच्यासाठी आहे. लाडक्या बहिणींनो, ही माहिती तुमच्यासाठी आहे, त्यामुळे सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचं आहे. तर आज रोजी चाललेल्या जेवढ्या काही अपडेट आहेत तेवढ्या सगळ्या अपडेट तुम्हाला लगेच समजून सांगतो. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आहोत. नवीन अपडेट आलेली बघा, लाडकी बहीण योजना. गेल्या शिंदे सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आणि या योजनेची लोकप्रियता गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढली. जर आपण पाहिलं तर महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात आपण गेलो तरी देखील आपल्याला लाडकी बहीण योजनेची चर्चा पाहायला मिळते. लाडक्या बहिणींनो, तुम्ही तुमचे नातेवाईक असतील, कुठेही असू द्या, महाराष्ट्राच्या कुठल्याही जिल्ह्यात तुमचे नातेवाईक असतील, त्यांना तुम्ही फोन करून विचारू शकता लाडकी बहीण योजनेच्या विषयी तुम्हाला माहिती आहे का. कारण लाडकी बहीण योजना जी आहे ती खूप लोकप्रिय झालेली, लोकप्रिय आणि सतत चर्चेत असणारी योजना आहे. बघा, नेहमीच काही ना काही कारणास्तव योजना जी ती चर्चेत असते. आत्ताच जर आपण पाहिलं तर 2100 रुपयांच्या संदर्भात मागे योजना चर्चेत होती. त्यानंतर आता तपासणी सुरू आहे, म्हणजेच काही लाडक्या बहिणी अपात्र होत आहेत, त्याच्या संदर्भात लाडकी बहीण योजना चर्चेत आहे. त्यानंतर मध्येच जर आपण पाहिलं तर काही ठिकाणी चुकीच्या पद्धतीने लाभ घेतला गेला होता लाडकी बहीण योजनेच्या, त्याविषयी पण योजना चर्चेत होती. तर योजना जी आहे ती नेहमीच चर्चेत असणारी आहे आणि लोकप्रिय आहे. आता गेल्या काही दिवसांमध्ये या योजनेमध्ये बघा, मोठ्या प्रमाणामध्ये जी काही लोकप्रियता आहे ती वाढलेली आहे. या योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. बघा, दर महिन्याला तुम्हाला 1500 रुपयेच येतात, बरोबर आहे, सर्वांना 1500 रुपये येतात. आता हेच 1500 रुपयांचे 2100 रुपये करण्याच्या संदर्भात आश्वासन माहिती सरकारने दिलेलं होतं. आता हे 2100 रुपये कोणकोणत्या महिलांना पाहिजेत त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा बरं. 2100 रुपये पाहिजेत, 2100 रुपये पाहिजेत. बघा, सर्व महिला भगिनींनो, लाडक्या बहिणींनो, लक्षात घ्या, जोपर्यंत आपण मागणी करत नाही तोपर्यंत आपल्याला मिळणार नाही. कसं, जर आपण पाहिलं कुठे आपण दुकानात गेलो तर काहीतरी वस्तू आपल्याला घ्यायची असते, आपण अगोदर मागणी करतो, मागणी केल्यानंतरच ते आपल्याला वस्तू मिळते. त्याच पद्धतीने जर तुम्हाला 2100 रुपये हवे असतील तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा, 2100 रुपये पाहिजेत, 2100 रुपये पाहिजेत असं लिहून पाठवायचं आहे. मागणी केली तरच तुमची मागणी मंजूर होईल, पूर्ण होईल आणि तुम्हाला 2100 रुपये सरकार देऊ शकेल. त्यामुळे कोणकोणत्या महिलांना 2100 रुपये पाहिजे त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं 2100 रुपये पाहिजेत म्हणून, ठीक आहे. आता बघा, या ठिकाणी जर आपण पाहिलं तर 1500 रुपये जे ते दिले जात असून जुलै 2024 पासून या योजनेचे पैसे मिळत आहेत. बघा, जुलैपासूनचे तुम्हाला पैसे मिळत आहेत. पहिला हप्ता जो आहे तो हप्ता ऑगस्टमध्ये तुम्हाला आला होता, ऑगस्ट 2024मध्ये. ऑगस्ट 2024मध्ये तुम्हाला पहिला हप्ता जो आहे तो आलेला होता. त्यामध्येच 2 हप्ते आले होते. सुरुवातीला एक रक्षाबंधनाच्या निमित्ताने, एक 29-31च्या दरम्यानमध्ये दुसरा हप्ता आला होता, बरोबर आहे. सुरुवातीपासून मी तुम्हाला अपडेट देतोय. आता महत्त्वाचं काय, तर जूनचा हप्ता कधी जमा होणार त्याविषयीची महत्त्वाची माहिती पाहूया. बघा,
तर आत्तापर्यंत या योजनेच्या पात्र महिलांना एकूण 11 हप्ते मिळालेत. 11 हप्ते बघा, 11 हप्त्यांचे 16,500 रुपये सरकारने तुम्हाला दिलेले आहेत. लाडक्या बहिणींनो लक्षात घ्या, 16,500 रुपये सहजासहजी कोणी देत नाही, सरकारने तुम्हाला दिलेले आहेत लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून. ठीक आहे. आता बघा 12वा हप्ता कधीपर्यंत जमा होऊ शकतो या संदर्भातही नवीन माहिती समोर आली आहे. बघा 12वा हप्ता जूनचा हप्ता कधी येईल याची पण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे, म्हणून सर्वांनी शेवटपर्यंत पहा. या योजनेचा 11वा हप्ता म्हणजेच मे महिन्याचा जो हप्ता आहे तो हा जून महिन्याच्या सुरुवातीला जमा करण्यात आला. जूनमध्येच तुम्हाला म्हणजेच आत्ताच तुम्हाला जर पाहिलं असेल तर 5 जूनपासून तुम्हाला हा जो काय हप्ता आहे मेचा हप्ता तो जमा व्हायला सुरुवात झाली होती. आता जून महिन्याच्या सुरुवातीला जमा करण्यात आला आणि आता जून महिन्याचा हप्ता येत्या काही दिवसांनी लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. या पुढील हप्त्याची संभाव्य तारीखसुद्धा समोर येते. बघा संभाव्य तारीखसुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, म्हणून शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत राहायचा आहे. संभाव्य तारीखसुद्धा सांगतोय तुम्हाला, कोणत्या तारखेपर्यंत पैसे तुमच्या खात्यात येऊ शकतात ती तारीखसुद्धा तुम्हाला सांगतोय. आता बघा अशी सारी परिस्थिती असतानाच मात्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या काही लाभार्थी महिलांची चिंता वाढणार आहे. बघा काही महिलांची चिंता जी ती वाढणार आहे. कशासाठी, काय कारण आहे ते पण बघा. मिळालेल्या माहितीनुसार काही लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ मिळणार नाही. आता कोणत्या महिला आहेत, तुम्ही पण आहात का त्यामध्ये, ते पण आपण बघूया. दरम्यान आता आपण कोणत्या लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ मिळणार नाही याबाबतची सविस्तर माहिती आजच्या या लेखातून जाणून घेणार आहोत. तर लक्षात घ्या बघा, कोणत्या महिलांना कधीच मिळणार नाही लाडकी बहीण योजनेचा लाभ. लाडकी बहीण योजनेच्या नियमांनुसार ज्या महिलांचं वार्षिक कुटुंबाचं उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा अधिक आहे त्यांना याचा लाभ मिळणार नाही. मात्र अनेक महिलांनी खोटे दस्तऐवज सादर करत लाभ घेतला असल्याची बाब अलीकडेच उघडकीस आलेली आहे. याशिवाय सरकारी कर्मचारी असणाऱ्या तसेच सरकारी कर्मचारी कुटुंबातून येणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ मिळत नाही. पण राज्यातील तब्बल 2,500 महिला सरकारी कर्मचाऱ्यांच्या घरातील असल्याचे निष्पन्न झालेले पाहू शकता. बघा तब्बल 2,500 महिला ज्या त्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या घरातील असल्याचं निष्पन्न झालेलं आहे. आणि सरकारी कर्मचारी जर तुम्ही असाल तर तुमचं उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असत नाही आणि त्यामुळे तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ यापुढे बंद होणार आहे. आता बघा यासोबतच आयकर भरणाऱ्या कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळत नाही आहे. मात्र या योजनेच्या लाभार्थी महिलांपैकी काही महिला आयकर भरतात, त्यांचेही उत्पन्न निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक आहे. सरकारने आता आयकर विभागाच्या मदतीने उत्पन्न पडताळणी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आयकर विभाग लाभार्थ्यांची माहिती सरकारला पुरवणार असून निकष ओलांडणाऱ्या महिलांचे अर्ज बाद करण्यात येणार आहेत. लाडकी बहीण योजनेच्या नियमात असे नमूद करण्यात आले आहे की याचा लाभ फक्त महाराष्ट्रातील महिलांना मिळणार आहे. सोबतच बघा ट्रॅक्टर वगळता 4 चाकी वाहन असणाऱ्या कुटुंबातील महिलांना याचा लाभ मिळणार नाही. जर तुमच्याकडे कार वगैरे असेल तरी तुम्हाला लाभ मिळणार नाही आहे. यामुळे आता या योजनेच्या या सर्वच निकषांची काटेकोरपणे पडताळणी या ठिकाणी केली जाणार आहे आणि यामुळे या योजनेच्या लाभार्थी संख्येत मोठ्या प्रमाणात कपात होण्याची शक्यता आहे. बघा मोठ्या प्रमाणामध्ये योजनेचे जे काही लाभार्थी आहेत त्यांची संख्या कमी होण्याची शक्यता आहे. बघा संख्या जी आहे ती कमी होण्याची शक्यता आहे. आता बघा महत्त्वाचं, जून महिन्याचा लाभ कधी मिळणार, तर मीडिया रिपोर्टवर जर विश्वास ठेवला तर जून महिन्याचा लाभ हा जून महिन्यातच दिला जाणार आहे. जून महिन्याचा 12वा हप्ता साधारणतः 15 ते 20 जून दरम्यान पात्र महिलांच्या खात्यात जमा होईल अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. बघा जूनचा जो हप्ता आहे तो 15 ते 20 जून दरम्यान तुमच्या खात्यात जमा होईल अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्यामुळे आत्ताच आपण पाहिलेलं आहे तुमच्या खात्यामध्ये हा जो काही हप्ता आहे तो 20 जूनपर्यंत जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी खुशखबर आहे आणि तुम्ही खुश पण होणार आहात की तुम्हाला पुन्हा पैसे जमा होणार आहे. तर संपूर्ण माहिती आपण पाहिली. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.